राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघात आता चुरस निर्माण झाली आहे। या ठिकाणी महायुतीचे विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर, महाविकास आघाडीचे के.पी. पाटील आणि अपक्ष उमेदवार ए.वाय. पाटील यांच्यात मुख्य तिरंगी लढत होत आहे। सध्या मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचलाय। अपक्ष ए.वाय. पाटील यांना राधानगरी तालुक्यातील जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे। तालुक्यातील धामणी धामोड खोऱ्यामध्ये काल ए.वाय. पाटील यांच्या प्रचार फेऱ्या झाल्या। यावेळी परिसरातील नागरिकांनी त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। दरम्यान म्हासुर्ली येथे कोणोरी अशी भव्य दुचाकी रॅली निघाली। यावेळी शेकडो कार्यकर्ते, नागरिक वाहनांसह सहभागी झाले होते। सायंकाळी धामोड येथे कोपरा सभा आयोजित करण्यात आली होती। मात्र परिसरातील नागरिकांच्या गर्दीमुळे या कोपरा सभेला जाहीर सभेचे स्वरूप प्राप्त झाले। यावेळी बोलताना ए.वाय. पाटील यांनी उपस्थितांना राधानगरी तालुक्याला मॉडेल तालुका बनवण्याचं आश्वासन दिलं। ही तालुक्याच्या अस्मितेसाठी लढाई आहे। राधानगरी तालुक्याच्या मतावर मी निवडून येणार। मिळालेले तिकीट के.पी. पाटलांमुळे एका रात्रीत कापलं गेलं, म्हणून कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आणि तालुक्याच्या अस्मितेसाठी अपक्ष लढतोय। विकास कामी केली म्हणतात, पण विकास कुठे दिसत नाहीये। तरुण बेरोजगार आहेत। प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायमचा मार्गी लावणार। आजरा भुदरगड तालुक्यातून ही जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे। एकदा मला संधी देऊन बघा, आपल्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन ए.वाय. पाटील यांनी आपल्या भाषणात केले। दरम्यान सभेप्रसंगी पखालेवाडी येथील शेकडो नागरिकांनी ए.वाय. पाटील यांना जाहीर पाठिंबा दिलाय। त्यांच्या प्रेमाखातर मुस्लिम बांधवांची व गावातील महिलांची उल्लेखनीय उपस्थित होती। धामोड येथे संपन्न झालेल्या या सभेला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती।